नाशकात खुनाचं सत्र सुरूच असून भर दिवसा पंचवटी परिसरामध्ये एका 80 वर्षीय वृद्ध महिलेचा खून करण्याची घटना उघडकीस आली आहे। नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून खुनाचं सत्र सुरूच आहे। सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। तसेच पंचवटी परिसरातील गुलमोहर कॉलनी येथे भर दिवसा राधानंद अपार्टमेंटमध्ये 80 वर्षीय वृद्ध महिलेचा खून करण्यात आलाय। तसेच घटनास्थळी तात्काळ पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, पोलीस कर्मचारी नितीन मोरतडक, युनिट क्रमांक 1 चे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी पोलीस यंत्रणा दाखल झाली। तसेच पोलीस तपास करत असताना मृत महिलेचं नाव कुसुम सुरेश एकबोटे असं असल्याची माहिती समजली। तसेच मयत कुसुम सुरेश एकबोटे गेल्या 3 वर्षांपासून राधानंद अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती अशी माहिती स्थानिक घरमालकांनी दिली। तसेच खून कोणी केला अद्यापही सुगावा लागला नाहीये, तर पुढील तपास म्हसरूळ पोलीस स्टेशन करत आहे। खुनाचं कारण मात्र अजूनही अस्पष्टच आहे। एकबोटे म्हणून भाडेकरू राहता, तर त्या दोघी मायलेकीच राहतात। तर आज त्या मुलगी त्यांची पोळ्या लाटायला गेली होती, नंतर ती केंद्रात गेली। आजींना त्यांनी सांगितलं होतं की मला उशीर होतोय, तू कचरा टाकून दे। आजीला थोडा थकवा पण जाणवत होता, तरी हो बोलल्या। मग खाली कचरा टाकायला आल्या, थोड्या ओट्यावर पण बसल्या, नंतर वरती गेल्या। मग त्यांच्याकडे एक जण आली बाई, तिने आधार कार्ड वगैरे बनवण्यासाठी। त्यांनी खालून आवाज दिला, त्यांची मुलगी नसल्यामुळे ती वरती गेली। तिने आजींना पडलेलं बघितलं, तशीच ती धावत खाली आली, आजी पडले आहे। माझा गॅस चालू असल्यामुळे मी किचनमध्ये गॅस बंद करायला गेली, तोपर्यंत त्यांच्या मुलीला मंदिरातनं त्यांनी बोलून आणलं आणि दोघी वरती गेल्या। त्यांची मुलगी खूप जोरात ओरडल्यामुळे मी तशीच धावत वरती गेले। त्यांना आजींना रक्ताच्या थारोळ्यात बघून मी घाबरले आणि तशीच पायऱ्या उठून पोलीस स्टेशनला गेले।